फाशी दो, फाशी दो, लव जिहादी को फाशी दो, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, लव जिहाद कायदा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, लव जिहाद कायदा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, लव जिहाद कायदा झालाच पाहिजे। पनवेल येथील छत्रपती शिवाजी चौकात पनवेलमधील समस्त रणरागिणी आणि छत्रपती शिवरायांचे मावळे हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनासाठी जमले आहेत। या आंदोलनाचा विषय अर्थातच याच रायगडमधल्या कुमारी यशश्री शिंदे हिची जी निर्गुण हत्या झालेली आहे त्या हत्येच्या निषेधार्थ तसेच लव जिहाद विरोधी आणि धर्मांतरण बंदी कायदा लवकरात लवकर या महाराष्ट्रामध्ये लागू व्हावा या मागणीसाठी इथे हे आंदोलन संपन्न होत आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून काही प्रमुख मागण्या आम्ही सर्व बंधू भगिनी करत आहोत। सर्वात प्रथम म्हणजे म्हणजे यशस्वी शिंदेची ज्यांनी हत्या केली त्याला भर चौकात लवकरात लवकर फाशी द्यावी। ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश आणि अन्य 8 राज्यांमध्ये लव जिहाद विरोधी कायदा आहे तसाच लव जिहाद विरोधी आणि धर्मांतरण बंदी कायदा या महाराष्ट्रामध्ये लागू व्हावा। त्याचबरोबर लाडकी बहीण योजना तर होईलच पण त्याच्या आधी या लाडक्या बहिणीच्या सुरक्षेसाठी हा कायदा लवकरात लवकर मंजूर व्हावा। त्याचबरोबर सरकारने प्रत्येक महाविद्यालय आणि शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकवावं या अशा मागण्यांसाठी आज हे आंदोलन यशस्वीपणे संपन्न झालेलं आहे। आज या मुलींना सुद्धा या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत प्रत्येक महिलेने प्रत्येक युवतीने स्वतःच्या संरक्षणासाठी आता सिद्ध व्हायची वेळ आलेली आहे। नमस्कार। महाराष्ट्र सरकारला आमची ही विनंती आहे की महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली। रक्षाबंधन येत आहे जवळ आणि या रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणीचं रक्षण करायचं असतं तर या महाराष्ट्र सरकारने बहिणीच्या रक्षणासाठी लव जिहाद विरोधी कायदा हा 100% करावा। या येत्या अधिवेशनात किंवा अधिवेशनाचं सत्र बोलवून हा लव जिहाद कायदा करावा अशी आमची मागणी आहे। तसंच उत्तर प्रदेश सरकारने जसं अँटी रोमिओ स्क्वॉड निर्माण केलेलं आहे त्याप्रमाणे अँटी रोमिओ स्क्वॉड महाराष्ट्रातही निर्माण करायला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणतोय की जलद गतीने हा खटला चालवावा पण या सुनावणीत भर चौकात फाशी द्या अशा पद्धतीने तरतूद करावी जेणेकरून हे जे जिहादी आहेत त्यांना आळा बसेल आणि पुन्हा ते अशी कृत्य करायला धजावणार नाहीत। आम्ही किती वेळा यायचं श्रद्धा वालकरच्या वेळी यायचं मोर्चे काढायचे 70 मोर्चे काढले पण कायदा का होत नाही। आमचा महाराष्ट्र सरकारला हाच सवाल आहे की लवकरात लवकर कायदा करा, धर्मांतर बंदी कायदा करा आणि लवकरात लवकर अँटी रोमिओ स्क्वॉड स्थापन करा आणि मुलींना प्रशिक्षण स्वसंरक्षण प्रशिक्षण हे संपूर्ण महाराष्ट्रात लगेच शिकता येईल असे विनामूल्य वर्ग चालवा। सबसे पहले मैं यही बोलना चाहूँगा कि हमारे जो सनातन धर्म में जो गरीब है खास करके जो गरीब लोग हैं उनके ऊपर ज़्यादा अत्याचार हो रहा है। उन्हें कहीं लव जिहाद कहीं जो है धर्म परिवर्तन न किसी तरीके से उन्हें फंसाया जा रहा है और उनके साथ अत्याचार हो रहा है। ये बंद होना चाहिए और इसके लिए खास करके लव जिहाद और धर्म परिवर्तन ये दोनों चीज के लिए बहुत कठोर कानून जो है बनाने की आवश्यकता है। और मैं जो है माननीय मुख्यमंत्री जी से भी और प्रधानमंत्री जी से भी निवेदन करूंगा कि ये खाली महाराष्ट्र में नहीं पूरे देश में ये जो है लव जिहाद और धर्म परिवर्तन का कानून बनना चाहिए। ये बहुत अति आवश्यक है।